जन्म मृत्यूचे घडते निर्जीवे होणे भ्रमते जीव मगे न्यायी पापी वडा पसरणाचे जवळा करुण्या माझी वडा आकार गजू ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाबद्दल विचार मांडत असताना अनेक दर्शनकार अनेक शास्त्रवादी अनेकांचे मत या चित्राबद्दल काय आहेत त्यांचे जाणून घेतले। जीववादी प्रकृतीवादी संकल्पवादी स्वभाववादी काळवादी अजून काळवादी आहे। या देहाचा मालक काळ मानतो, सत्ता काळाची आहे, काळाशिवाय या देहाचा मालक दुसरा असू शकत नाही। त्यांनी ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत वर्णन केलं, सत्य लोकापर्यंत महाकल्पानंतर महाकल्पाच्या अंती का होईना ब्रह्मपदाचाही तो ग्रास करतो। सर्व जीव सर्व आकार त्याच्या मालकीचे आहे, त्याची सत्ता काळाची आणि हे सर्वसामान्यांनाही असं अनुभवात आहे आणि पटतही आहे। आपण जरी आपण नाही मानलं तरीही एक दिवस या देहाला काळ ग्रास करणार आहे। हे काळाचं भातुक आहे, भातुक म्हणजे खाते, याला काळ खाणार आहे। हा सिद्धांत आहे, हे सत्य आहे। या भूतलावर जेवढा म्हणून आकार धारण केलेला आहे सर्व आकार तो काळ आपलं खाद्य आहे असं समजून खातच आहे, त्याचं खाणं संपतच नाही। ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामध्ये भगवंतानी विश्वरूपाचा जो भाव व्यक्त केला, विश्वरूपाच्या निमित्ताने सगळ्या जगाला मी खात आहे, सगळं जग माझ्या वदनामध्ये पडलेलं आहे, माझ्या मुखात पडलेलं आहे असं स्पष्ट दाखवलं। याचा अर्थ मी काळ आहे, सर्व आकार माझ्या मालकीचा आहे। मग सगळा आकार म्हणलं की सगळे जीव आले, सगळे देह आले, सर्व क्षत्र आलं, सर्व क्षत्र काळाच्या मालकीचं। महाकल्पानंतर ब्रह्मदेवाचं पदही मी ग्रास करतो। 71 चौघड्या गेल्या, एक मन्वंतर गेलं म्हणजे इंद्रदेवाचंही पद मी ग्रास करतो। असे अनेक पद आहेत, पाताळातले पद असतील, भोग असतील, सर्व विश्व सर्व जगत ब्रह्मांड पूर्ण ब्रह्मांडाचा मी ग्रास करतो। तुम्हाला काय सत्ता माझी, कुणी काही म्हणा, कुणी म्हणा या देहाचा मालक जीव आहे, कुणी म्हणत प्रकृती आहे,
कुणी म्हणा बाबा नाही संकल्पच आहे, संकल्पामुळे हे होत आहे, तर कुणी म्हणा स्वभावाने होत आहे, कुणी काही म्हणू द्या, पण मी मात्र मानतो, मी समजतो सत्ता माझीच आहे. माझी म्हणजे मी काळ आहे, मी सत्ता माझीच आहे. कारण मोठमोठ्यांची स्थिती जर बघितली आपण नाथ महाराजांकडे चला. नाथ महाराजांनी या आयुष्याची गणना करताना मोठे मोठ्यांची नावं दिली. ते बगदाद ऋषी, ते ऋषुंडी, मार्कंडेय, त्यांची नाव जर बघितली त्यांचं आयुष्य बी केवढं मोठं आयुष्य. एक तर पक्षी असा आहे ज्याचा एक पंख झडतो का, पंख एक म्हणून. जेव्हा एक ब्रह्मदेवाचं आयुष्य संपत तेव्हा त्याचा एक पंख झडतो. मग असे पंख किती, असे रोम किती. प्रत्येकाच्या अंगाला 3.5 कोटी रोम हे ठरलेलंच आहे. मग तो देहाचा आकार केवढा का असेल, रोम किती, 3.5 कोटी. मुंगीच्या तेवढं असतीलच ना, आणि ते प्रमाणात आहे तेवढं. मग तितके रोम धरण्याकरता, तितके असं पंख धरण्याकरता किती ब्रह्मदेव, 3.5 कोटी ब्रह्मदेव जावे लागतात. तेव्हा त्या असलेलं पक्षाचं असलेलं आयुष्य संपत. आणि तो पक्षी जेव्हा पूर्ण आयुष्य असलेलं संपवतो तेव्हा महाविष्णूचा वैकुंठाचा एक क्षण होतो. काहीतरी प्रमाण आहे, म्हणजे आपल्या सविस्तर वाचन केलेलं आहे, परंतु नक्कीच येत नाही ना. अभंग रामायणात उल्लेख आहे. त्या पक्षाचा किंवा ऋषीचा जेव्हा पूर्ण आयुष्य संपत, म्हणजे 3.5 कोटी जेव्हा ब्रह्मदेव होऊन उठतात तेव्हा हा आपला देह ठेवतो. एवढं मोठं आयुष्य, आणि त्याचंही आयुष्य संपलं तेव्हा वैकुंठातला एक क्षण संपवतो. वैकुंठात एक क्षण. मग असे क्षण किती, त्याचे मिनिट, त्याचे पुन्हा असं घंटे, पुन्हा असं प्रहर, पुन्हा दिवस, असे वर्ष किती. म्हणजे केवढं मोठं आयुष्य वैकुंठाला आहे, गणनेच्या बाहेर. तिथं गणित लागत नाही. आपण जर एवढी आयु मर्यादा बघितली, पण एक दिवस का व्हायना शेवटी नाश आहे. त्याही पदाला असणारा काळ लपून बसलेला आहे, हे सिद्धांतामध्ये आहे. जोपर्यंत सायुज्य मोक्ष प्राप्त होत नाही, तो स्वरूपाचा अनुभव येत नाही, आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत हा काळ आपली सत्ता दाखवत असतो, दाखवणारच. काळाला जिंकणं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान होणं, आत्मानुभव येणं. आत्मानुभवा वाचून, ब्रह्मज्ञाना वाचून या काळावर सत्ता गाजवता येत नाही. जोपर्यंत अज्ञान आहे, अज्ञान कोणाचं, स्वस्वरूपाचं. स्वस्वरूपाचं अज्ञान जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत या क्षेत्राबद्दल मालकी मांडणारे अनेक जण येणार आणि असणारच आहे. त्यात प्रभावित काळ, या काळाचं मत तुम्ही मान्य केलं काय, न केलं काय, प्रत्यक्षाच्या अनुभवात आहे. मरण चुकलंय का, मरण म्हणजे काय, आणि त्याच हेतूने हा काळवादी म्हणतो. काळवादी जो काळाला प्रमाण मानतो, काळच या देहाचा मालक आहे असं समजतो आणि आपलं मत मांडतो, तो म्हणतो या क्षेत्राचा मालक कोण आहे, काळ आहे, दुसरं कोणी नाही. आणि मरणाला कोण नाही जाणत नाही. बरं, मरणाला सर्व जाणतात,
मरणाला सर्व भीतात, मरणाला सर्वांची अनुमती आहे. मरण नाही असं कोण म्हणतोय महाराज? बरं मरण नाही, बरं मरण चांगलं का वाईट? चांगलं म्हणावं तर असं नको वाटतं, आणि नको म्हणा एक दिवस मरणाची इच्छा होतेच. चांगलंच आहे, चांगलंच आहे. शेवट पाहिजे कशा? हो, सीमा आहेच, मर्यादा आहे. कुठल्याही आकाराला, कुठल्याही वस्तूला मर्यादा असतेच. मर्यादा म्हणजेच काळ. मरण चांगलंच आहे, मरण मंगल आहे, मरण पवित्र आहे, सुखदायी आहे. मरणाचा काळ दुःख रूपासन, पण कोणाला जो चिकटून बसलाय, त्याची आसक्ती खट्ट आहे देहावर, सुटलेलीच नाही. जो मोकळा आहे देहापासून, त्याला काय दुःख आहे? एखाद्या प्रवासाला निघायचंय, मग निघायच्या अगोदर ज्याने पिशवी आपली बळकटी बांधून ठेवली, फक्त असं आवरलं का चला इतकी अवधी, त्याला काय दुःख आहे? परंतु ज्याचं आवरलंच नाही, हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं, मनच निघत नाही बाहेर. चला पंढरपूरला, नाही हो हा बाहेर राहिलं. हे अशी आसक्ती असणारी माणसं या देहाला सहज सोडत नाही. मग ज्यांची आसक्ती कायम आहे त्यांना दुःख आहे. ज्यांची या देहावर आसक्तीच नाही त्यांना काय दुःख आहे? द्यायचं आहेच आहे, द्यायचं आहेच आहे. हा देह काळाच्या स्वाधीन करायचाच आहे एक दिवस. मग उद्या करायचा आहे, आज करायचा आहे, केव्हा तरी करायचं आहेच ना. परमपूज्य ब्रह्मनिवासी ब्रह्मीभूत श्री हरिभक्त परायण रामसुखदास यांच्या त्या संजीवनी गुटका म्हणजे श्रीमद भगवत गीता यावर असं प्रवचन करताना त्यांनी एक विधान, एक वाक्य वापरलं. कभी ना कभी आग मुझ लेना है, अभी मुझलो निहार हो गए. कधी ना कधी मरण येणारच आहे, हे सुटलेलंच नाही, मरण चुकलेलंच नाही. एक दिवस हे सगळं सोडायचंच आहे. काय सोडायचंय? काय? घर का हे घर, ते घर का हे घर, अतुली घर. त्या घराबद्दल बी आणि या घराबद्दल बी, दोन्ही घराला सोडायचंय. माझं आणि मी या दोन्ही घराला सगळं डोळे मिटवायचे. आग मुचलेला आहे म्हणजे एक दिवस हे सोडायचं आहेच. मग सोडायचं आहेच ना, आज सोडा. मी कसं आज सोडा म्हणजे आसक्तीने सोडा. त्याच्यावरलं प्रेम, त्याच्यावरली आसक्ती कमी करा. एकट्या करू नका, हळू 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 या देहावर आणि या संसारावर आपलं प्रेम कमी करा. प्रेम कमी केलं की मग एक दिवस जेव्हा प्रत्यक्ष काळ येईल, जेव्हा मरण येईल, तेव्हा आपल्याला हा देह सोडताना, मरणाशी एकरूप होताना दुःख होणार नाही. दुःख होणार नाही. सांगायचा भाव काळवादी म्हणतो ही मोठ्या मोठ्यांची स्थिती आहे. याची अंग वाते जन्म मृत्यूचे करते, म्हणजे निर्जीवे होली भ्रमते जीव मृगे. ही मोठ्या मोठ्यांची स्थिती आहे. तर मग इतराची काय कथा काय? या केवळ अंगावरून वाहणाऱ्या नुसत्या वाऱ्याने देखील इतर जीवरूपी पशु आयुष्य मार्गाने चालता चालता चक्कर येऊन शेवटी निर्जीव होऊन जन्म मरणाच्या खड्ड्यात पडतात.
जन्म मरणाचा खड्डा म्हणजे असं काळाने असतं ना. सर्व जीव तिच्या अंगवाताने, कोणाच्या मृत्यूच्या अंगवाताने, याची अंगवाते. येर म्हणजे आपण, येर म्हणजे आपण सर्व सामान्य. मोठ्या मोठ्यांचं नाव सांगितलं महाकल्पानंतर, मोठ्या मोठ्यांची स्थिती महाकल्पानंतर. मोठे मोठे माणसं ही असं हा मरण हा काळ आपल्या ताब्यात घेतो, सत्ता प्रस्थापित करतो, हे मोठ्या मोठ्यांचं. पण येर आपण, आपली काय स्थिती? आपली स्थिती त्याच्या फक्त अंगवातानेच, त्याच्या अंगावरल्या वाऱ्यानेच. प्रत्यक्ष काळाला याची गरज नाही, प्रत्यक्ष काळ उभा ठेवण्याची समोर गरज नाही. त्याच्या अंगवाताने येर आपण सगळे मृत्यूच्या अंगवाताने, त्याच्या अंगावरल्या वाऱ्याने आपला देह आपण ठेवला. हा मोठ्या मोठ्यांना नेण्याकरता काळ येईल. जसं सावित्रीच्या मालकाला, स्वामीला, सावित्री कोण? पुराणामध्ये सत्यवान सावित्री. या दाम्पत्याचं फार मोठं महिमान आहे, त्यांचा इतिहास आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा, त्या सत्यवानाला प्रत्यक्ष काळ आला नेण्याकरता. हे मोठे मोठे माणसं. आपण येर आपलं काय? आपण येर म्हणजे आपली कुठं गर्दीच नाही, सामान्य येर गबाळाचे धनी हे आपण येर येत. आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या काळाला यायची गरज नाही. त्याच्या अंगावरला वारा जरी आला तरी आपण काय करतो? जन्म मृत्यूच्या गर्तेमध्ये, खड्ड्यामध्ये पडतो, म्हणजेच देह सोडतो. मग हे असणारं जन्म मृत्यूचं असणारं गर्त किंवा खड्डे हे एकदा पडत ना, पण पुन्हा पुन्हा पडतो. जन्म आणि मृत्यू ही साखळीच आहे, हे चक्रच आहे. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू. मृत्यू झाला कशा करता? जन्म घेण्याकरता. जन्माला कशा करता? मृत्यू करता. उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका इंद्र दैसे परिक्रमेगा. सत्ता काळाची बाबा. काळवादी म्हणतो, अहो सगळ्यांचं, सगळ्या जीवरूपी पशुचं आयुष्य मार्गाने चालता चालता कोणाला कसं कोणाला कसं कोणाला कसं मरण ठरलेलंच आहे. कुणी काही अमर नाही. अमृत पिलं तरी अमर होता येत नाही. खरं अमृत पिलं तरी अमर होता येत नाही. पण अमर होणं म्हणजे आत्म अनुभव घेणं, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणं. जोपर्यंत ही स्थिती आपल्या अंगात बांधत नाही, अंगात म्हणजे आपल्या चित्तात बांधत नाही, तोपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूचं चक्र कायम आहे. काळवादी म्हणतो, पहा न्याहारी, न्याहारी म्हणजे पहा, न्याहारी पहा केवढा. या काळाने केवढा न्याहारी पहा तुम्ही. पसरला असेल चवडा चवडा. या काळाला जर सर्पाची खूप माहिती, सर्पाची. काळ सर्प, जसं सर्पाचा चवडा, त्याचं मुख पहा केवढं पसरलंय. न्याहारी पहा केवढा पसरला असेल चवडा. सर्प म्हणायचं खाली सिंह. सिंहाचं मुख काय, सर्पाचं काय, आणि एखादी असं काळाचं काय, मृत्यूचं काय. हे चवडा म्हणजे मुख पसरलेलं. आज जर म्हणा आपल्या समजुती करता कुठलंही एक घ्या, तर इथं महाराजांनी सांगितलं, पहा पहा या सिंहाचा केवढा चवडा पसरला आहे.
या सिंहाचा, काळरूपी सिंह, काळरूपी सिंह, या सिंहाने केवढा मोठा आपला मुखाचा चौडा पसरलेला आहे. आपलं मुख मोठं केलेलं आहे. कशा करता? ग्रास घेण्याकरता. ग्रास कोणाचा? या विश्वरूपी हत्तीचा, विश्वरूपी हत्तीचा ग्रास करण्याकरता. न्याहाळी पा केवढा पसरला असेल चवडा, करून या माझी वडा आकार गजू. गजू, गजू म्हणजे हत्ती, आणि आकार रूपी हत्ती म्हणजे आकार म्हणजे विश्व, हे पूर्ण विश्व म्हणजे आकार. म्हणजे तुकोबारायचं प्रमाण अवघाचे आकार राशी काळे एकते निराळे हरीचे नाम. निराळे फक्त हरीचे नाम आहे. नामावर सत्ता काळाची चालत नाही, हा सिद्धांत आहे. नाम नामीचा आभेद आहे. भगवान परमात्मा आणि भगवंताचं नाव हे अमर आहे, आणि त्याच्या मुखात नाम अमृत आहे. मग तो मानणार आहे का? मग खरं नाम अमृत, नाम अमृत गुढी कोणाला? वैष्णवाला दली, योगिया साधली. योगी ही अमर होतो, त्याला ही जीवनाची कळा साधता येते निर्विकल्प समाधी मिळाल्यावर. निर्विकल्प अवस्थेमध्ये तोही जीवन कला, जिवंत राहण्याची कला साधतो, तोही अमर होतो. होतो का नाही? समाधीमध्ये मृत्यू आहे का? समाधीमध्ये काळाला जिंकता येतं. योगिया लाधली जीवन, योग्याला योगाच्या मार्गाने समाधीच्या अवस्थेने त्यालाही जीवन कळा अमर होता येतं. जसं योग्याला अमर होता येतं तसं वैष्णवा लाधली नाम अमृत गोडी. नाम अमृत गोडी वैष्णवा लाधली. वैष्णवालाच फक्त हे नाम अमृत मिळाले, इतराला हे नाम अमृत कठीणच आहे. हो, कठीणच आहे. म्हणजे कसं काय? आम्हाला काय कोणी प्रतिबंध केलाय? नको म्हणतोय देवाचं नाव घ्यायला, कुणी प्रतिबंध करत नाही, कुणी नको म्हणत नाही, परंतु तुमच्या मुखालाच येत नाही. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे तो अभागी. तो आपल्या मुखाला देवाचं नाम चिंतन येण्याकरता त्यालाही पुण्यच लागत. दयाचे वाचे गुणा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस ओळखीजे एक वेळ मुखाशी यावया. एकदा मुखाला नाम चिंतन देवाचं नाम स्मरण येण्याकरता कितीतरी हजारो जन्माचं पुण्य लागत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी बद्दल आहे. आवडतं पाहिजे त्याला पुण्य लागत, पण नाम सुद्धा मुखाला येण्याकरता हे पुण्यच लागत. इतकं सोपं नाही. येर गवळायचं काम नाही हे. कोणाच्याही असं मुखाला येत नाही. अमृत नाव येतच नाही, वाचन बद्ध होते, उठाळतच नाही. देवाचं नाव घ्यायचं म्हणजे काहीतरी प्रतिबंध येतोच. सहज मुखाला देवाचं नाव येत नाही, आणि जर आलं तर पूर्वीचं पुण्य. देवाचं नाव घेणं साधन सोपं वाटतंय. काय हो? देवाचं नाव घ्यायचंय, टाळ विना पकवाल भजन देवाचं नाव घ्यायचंय. सोपं साधन आहे, साधन सोपं आहे, पण लागतंय पुण्य. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी परी म्हणलं की संपलं. परी उपजे उपदिष्टे पूर्व पुण्य. पूर्वीचं पुण्य लागलं. पूर्वीच्या पुण्या वाचून परमार्थामध्ये वाटचाल नाही, परमार्थामध्ये प्रवेश नाही, परमार्थातला आनंद नाही, परमार्थातलं साधन आपल्या अधीन होत नाही.
अहो आपण इतकी आभागी, आपण काही लोक कीर्तनाला येतात, पण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. का म्हणत नाही? आभागी. टाळ्या वाजत ती आहे बाबा. टाळ्या वाजत का विठ्ठल नाव मुखाला येत नाही. बरं काय कंटाळा, काय कष्ट आहेत का पैसा द्यायचा आहे का? बरं कीर्तनात आहे ना, घरी नका घेऊ बाबा. बरं कीर्तनामध्ये गेल्यावर तरी बरं समोरचा म्हणतोय म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरीही आपलं मुख काय करतंय? तुम्ही म्हणा, आम्ही फक्त टाळ्या वाजवतो. महाराज तुम्ही बुद्ध घेतलेलं कीर्तनाचं तुम्हीच म्हणा, बाकी आम्ही ऐकतो. इतकं सोपं नाही देवाचं नाव मुखावर बसणं. अहो देवाचं नाव मुखाला येणं भाग्यच लागतं. जाऊ द्या, सांगायचं भाव फक्त देवाचं नाव वेगळं. देवाचं नाव हे अमृत आहे, परमामृत आहे, नाम अमृत आहे, आणि ते फक्त वैष्णवालाच मिळतं. अधिकार आहे वैष्णव. काला अमृत आहे, काला कोणाला मिळतो? वैष्णवालाच मिळतो. कंठी देला कृष्ण म्हणे अवधानी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णव निका. निका पाहिजे त्याला हा काला मिळतो. तुका म्हणे काला वैकुंठी एके ठाई भाविका. वा, एके ठाई भाविकाला. संतांच्या बरोबरही काला, मग संतांच्या बरोबरही नामसंकीर्तन, भजन, नाम अमृतपान. तर हा वाचा, हा काळ आपली सत्ता पूर्ण विश्वावर, पूर्ण आकारावर गाजवतो, मुख पसरून जगाला गिळतो. पण भगवंताच्या नामाला आणि ज्याच्या मुखात नाम आहे त्याला हा स्पर्श करत नाही. नाम नामीचा अभेद आणि जो नामधारक त्यांचा वेगळा नाही. नामधारक, नामी आणि नाम तिघात स्वरूप एकच आहे, सत्ता एकच आहे, शक्ती एकच आहे. नामधारक भगवंताचं नामचिंतन करणारा, नाम देवी शक्ती, आणि नामी स्वतः देव. तिघही एकच आहे, आणि तिघालाही काळाची सत्ता चालत नाही. तिघालाही, नामधारकालाही काळ नाही चालत. मग कशावर? काळ सलाम करी तुला कृपया घरी राबतो. हात पाय जोडून नमस्कार करतो, महाराज हरी. कोणाला? तुकोबरा यांना. तुकोबरा आहे नामधारक आहेत, आम्ही नामाचे धारक. नियम प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठल चिंतन. आमच्या मुखात नामचिंतन आहे, आणि ज्यांच्या मुखात नामचिंतन आहे त्याला काळ काही बाधा करू शकत नाही. यम सांगितलं तुम्हा नाही रे ती सत्ता, जेथे चाले हरिकथा सदा घोषणा. सदा घोषणाचा. तिथं यम सांगायला दूतांना तिथं जाऊ नका. तुम्ही जिथं हरिकथा आहे तिथं तुमची सत्ता चालणार नाही, काहीच उपयोग होणार नाही. जाऊच नका. किंवा नका जाऊ त्यांच्या गावात. नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा भेटीकडे भवती. किंवा सगळ्या भूताची सत्ता आहे, तुका म्हणून हे बाधा, आणि कला भूताची. ज्याच्या मुखात असं नामचिंतन आहे त्याला कोणतीच बाधा होणार नाही. बाधा होणार नाही म्हणजे सत्ता चालणार नाही. भाव एवढाच आहे. इथं फक्त त्या काळवाल्याला सांगायचंय. आपण थोडं बाहेरचं बोललो. काळवाली म्हणतो सगळ्या विश्वरूपी हत्तीला या काळरूपी सिंहाने आपलं मुख पसरून गिळलेलं आहे. आपलं मुख पसरून या पूर्ण विश्वाला गिळत आहे. म्हणून
या विश्वावर सत्ता कोणाची? काळाची. मालक कोण? काळच. हे सिद्धच आहे, मानावंच लागतंय. आमच्या मुखात नामचिंतन असतं तर आम्ही वेगळे. ज्यांच्या मुखात नामचिंतन नाही, जो भक्तीच्या वाटेला लागला नाही, जो भगवंताला शरण गेला नाही, जो भगवंताचा दास बनला नाही, ज्याच्या जीवनामध्ये भक्तीला जागा नाही, जो प्रपंचाच्या विलाख्यात सापडलेला आहे, प्रापंचिक आहे, गाढा प्रापंचिक आहे, मग अशा माणसाला सत्ता काळाची आहे. पण जो भक्तीच्या वाटेवर आहे, भक्ती करतोय, देवाचा शरणागत आहे, गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला अष्टगंध आहे आणि अंतकरणात संताबद्दलचा असं जिव्हाळा आहे, तळमळ आहे, अशा भक्ताला काळ काही सुद्धा करणार नाही. असो सांगायचा भाव, काळवादी म्हणतो हा काळ सगळ्या विश्वाला गिळतो. म्हणून काळाची सत्ता हाची बोलून निरुता आईशेवाद पंडसुता क्षत्राला ज्ञानोबराय बोलतात. अशा प्रमाणे काळवादी म्हणतो म्हणून काळाची सत्ता. या क्षेत्रावर सत्ता कोणाची? अहो सगळं जग यांनी गिळलंय ना. कोण वेगळंय? एखादा नाही हो थांबा, आता काळ महाराज थांबा, हो थांबा, आणखी माझ्या नातवाचं मला मुख बघायचंय, नातवाला मांडीवर घ्यायचंय, त्याला खेळवायचंय. तो काळ म्हणतो नाही बाबा जमत, तुमच्या पाया पडतो. पण तुम्हाला काय पाहिजे? माझ्याकडे मी कमवलेली भरपूर इस्टेट आहे, माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, अमक्या पदावर आहे, तमक्या पदावर आहे, तुम्ही सगळं काम करतो. धन पाहिजे, धन देतो. दुसरं काय पाहिजे संसारामधलं तुम्हाला आणून देतो. टॅबला घालून घ्या, वरून घ्या, कसं बी घ्या, बरं फक्त मला मात्र काही घेऊ नका बरं तुम्ही. आणखी माझी इच्छा कायम आहे, नातवाचं मुख बघायचंय. आत्ताचं लग्न झाले मुलाचं, मोठ्या पदावर होता, कसं तरी असं मुलगी मिळत नव्हती, पण मिळाली. आणि लग्न झालंय, आता नातवाचं मुख बघायचंय. हो, नातवाचं मुख बघावं लागत. आणि कधी कधी त्याच्या योगामध्ये नातू पंतू जेव्हा सर्व जन्माला येतो तेव्हा पंतूचं मुख असं बघायला जमत नसतं. असं ताटामध्ये तेल किंवा पाणी घ्यावं लागतं आणि त्या पाण्यामध्ये मुख बघावं लागतं पंतूचं. हा तसंच नाही काय, पंतूचं, नातूचं नाही, पंतूचं. पण तू हा त्याचं मुख बघताना असं बघायला जमत नाही. पाणी किंवा तेल कुठलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब त्याचं बघायचं, कोणाचं? पंतूचं. नंतर पुन्हा बघायचं. पहिल्यांनी बघताना बघायला लागतं. हे कर्मकांड आहे, हे लय विस्तार, लय बारीक बारीक विचार आहे. काकाला माहिती आता भागवतात चिंतन किती बारीक विचार आहे कर्मकांडाचा. अवलय विचार आहेत बारीक बारीक. पूर्वमीमांसा, बरं पूर्वमीमांसा खोटी नाही बरं का, आचरण आपल्यालाच करायची. उगा तर मोठेपणाचा आव आणायचा, त्याला तर बाजूला सारायचं इतका आपला अधिकार नाही. ही अनिवार्य आहे. आपण मानलं तरी न मानलं तरी ही आपल्या बापाला सुटत नाही. पूर्वमीमांसेचं जाळं फार मोठं आहे, म्हणून तर कर्म सूक्ष्म सांगितलंय. कर्म सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म बघायचं काम नाही, त्याचा गुंताच निघत नाही. कर्म म्हणजे कवन अकर्मी काय लक्षण ऐसे विचक्षण गुणगुणी ठेवले नाही मिळणार. कर्माचा विचार भाव एवढा. तर म्हणून काळाची सत्ता. या क्षेत्रावर काळ देवाची काळ सत्ता आहे, हे आमचं बोलणं खरं आहे. कोण म्हणतो? काळवादी. तुम्हाला पटलं का नाही? सत्ता कोणाची?
मालक कोण? काळच आहे. बरं, याला जर दुजोरा खरं असं म्हणणार आहे तुकोबरायांचं वचन आहे. देह हे धन हे ते माणसाचे काय आहे? माणसाचं काय सांगावं? काय माणसाचं गृहीत धरा. देह नाही, हे काळाचा, धन कुबेराचं. आपलं काय? माणसाचं काय? आपलं असलं तर राहायला काय अडचण नाही. आपलं काहीच नाही ना, तरी रममान राहावं. किती दिवस? ज्या कामाला आलो ते काम होईपर्यंत. एकदा काम झालं जायला काय अडचण नाही. जायला की पांडवा आले शरीराच्या गावा, तो कार्याचा आगवा सांगून या. ज्या कामाला आलो ते काम करण्याकरता थांबायचंय. कुठं? या गावाला. या 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 गावाला. ते गाव आपलं नाही. आपण कोण आहेत? वस्तीकर. वस्तीकर वस्ती आला. प्रातःकाळी जैसे असावे जवळी प्रार्थनाची दुरी. अरे सगळं असं आपल्याला माहिती. पक्षी अंगणी उतरती, ठीक आहे, गुंतवणी राहती. जैसे असावे संसारी जवळी प्रार्थनाची भाव असा. हे बोलणं खरं आहे. सर्वांना माहिती आहे. सत्ता कोणाची? काळाची. काळवादी म्हणला बाबा ऐका, ते माझं बोलणं खरं आहे, तुम्ही खंडन करू नका. बर, खंडन करू नका. जरी म्हणला असला ते खरं आहे का? ज्या अर्थी माऊलींच्या मताच्या अगोदर आलाय त्या अर्थी याचं मतही माऊलींनी खंडित केलेलं आहे. सत्ता काळाची मानली तरी माऊली म्हणजे नाही, ते आम्हाला पटतच नाही. म्हणून माऊली स्वतः पुढे बोलणार आहे. या क्षेत्राचा मालक कोण आहे? तुम्हाला काळ वाटतोय, काळ म्हणतोय सत्ता माझी आहे. भगवान म्हणाले अर्जुना, असं या क्षेत्राविषयी अनेक वाद करणारे वादी, शास्त्रवादी, आपलं मत मांडणारे मतवादी क्षेत्राबद्दल आपली सत्ता, आपला हक्क, आपली मालकी सांगत आहेत. हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे ई विषयी मतपत्रिका. भगवान म्हणतात अर्जुनाला, ज्ञानोबाला आपल्याला म्हणतात ऐका. नैमिष अरण्यामध्ये शौनकादिकांनी सूत महाराजाबरोबर चर्चा करताना अनेक वर्षापर्यंत अनेक मतपत्रिका, अनेक पुराण, अनेक शास्त्र, अनेक श्रुती, स्मृती, शास्त्र, पुराण, वेद आदी सर्व मतपत्रिका त्यांचं चालणं, त्यांचा विचार चालूच आहे. अजूनही नैमिष अरण्यामध्ये शौनक आणि सूत महाराज यांचा संवाद सुरूच आहे. आता प्रगट रूपाने नाही, प्रत्यक्ष अनुभवाला पण आहे. यांचा संवाद, यांचं चिंतन, यांचं विवरण, यांची असलेली जी रोजची बैठक, रोजची चर्चा चालूच आहे. अजूनही कुठलंही पुराण सुरू होताना शौनक आणि सूत महाराज संवादितून सुरू होतो. शौनकादी म्हणजे शौनक मुनीच्या संदर्भाने अनेक ऋषी मुनी, विद्वान लोक ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रवणाची इच्छा आहे, शास्त्र श्रवणाची ते मुमुक्षु आहे, त्यांना ऐकावं वाटतं. आणि सांगण्याकरता कोण आहेत? रोमहर्षण. रोमहर्षण म्हणजे सूत महाराज, जे व्यासांचे कोण आहेत? पट्ट शिष्य व्यास महाराजांचे. आणि व्यास म्हणजे व्यासच. व्यास म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये पूर्ण वेदाचं सार, पूर्ण वेद त्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहे. आणि त्याच वेदापासून व्यास महाराजांनी अनेक शास्त्र, अनेक पुराण या सर्वावर दृष्टिक्षेपाने आपले आपले मत मांडले. आपले म्हणजे व्यासांनी आपली गवसणी घातली. व्यासांचं मत प्रत्येक पुराणाला आहे. व्यासांनी सांगितलं नाही असं शास्त्रच नाही. प्रत्येक शास्त्राला
व्यासांचा मताचा मागोवा आहे. शास्त्र वाचल्याबरोबर लक्षात व्यास महाराजांनी सांगितलेलं काही तुम्ही कुठलंही पुराण उचला आणि पहा, त्यात व्यासांचा मागोवा आहेच, व्यासांचं मत आहेच. म्हणून व्यासांनी एखादा विषय सोडला, एखादं ज्ञान वगळलं असं कुठंच नाही. विश्वातलं सगळंच ज्ञान, सगळं विज्ञान असो ज्ञान असो, सगळ्याला आधारस्तंभ कोण येतं? व्यास आहे. आणि प्रत्येक मन्वंतराला व्यास महाराज बदलतात. व्यासी पदवी सध्याच्या मन्वंतरामध्ये साक्षात भगवान विष्णूचा अवतार, स्वतः विष्णूचा अवतार आहे बरं का. या टायमाला जे व्यास आहेत त्यांचं नाव काय? कानावर नाही, माझी व्याख्या होतं पण लिहून गेलं. म्हणजे सांग काय नाव? नाही, सध्याला जे व्यास आहेत कृष्ण द्वैपायन, तेच नाव आहे कृष्ण द्वैपायन. हे आत्ताचे व्यास आहेत, या मन्वंतराचे व्यास आहेत. या मन्वंतरामध्ये साक्षात विष्णूचा अवतार कृष्ण द्वैपायन या नावाने व्यास महाराज अवतीर्ण प्रगट झालेले. प्रत्येक मन्वंतरामध्ये हे अलग अलग पद एकच आहे, पण त्या पदावर बसणारे हे अलग अलग आहे. कधी भगवान शंकर असतील, कधी ब्रह्मदेव असतील, कधी ऋषी मुनी असतील, आधी काळाने मोठे मोठे येतात. सगळ्यांचे नंबर आहेत. 71 मन्वंतर आहेत. हे 14 मन्वंतर आहेत. 14 मन्वंतर आहेत. 14 व्यास आहेत. 14 व्यास आहेत. आणि प्रत्येक व्यासात पूर्ण माहिती, पूर्ण ज्ञान. म्हणून व्यासांचा मागोवा घेतो. शास्त्रकाराते भाष्यकाराते भाष्यकार काय शास्त्रकार भाष्य वाट पुसुतू. वाट पुसुतू म्हणजे बाबा म्हणजे पुसुतू म्हणजे मोडून काय मोडून. भाष्यकार त्यांच्या विचाराच्या बरोबर, त्यांना विचारूनच, त्यांच्याच मताला अनुसरून उगाच त्यांनी एक म्हणायचं आणि मी एक करायचं असं चालत नाही. शास्त्र प्रमाण मानलेलं आहे. प्रमाण म्हणजे शास्त्राच्या वचनाचा उल्लंघन, उपेक्षा ही कोणालाच करता येत नाही. महात्मा असला तरी आणि सामान्य बद्ध असला तरी. महात्म्याने केलं त्याला दंडक नाही, पण महात्मा करतच नाही. ज्ञानोबा हे महात्मे पूर्ण सिद्ध पुरुष आहे, आत्मज्ञानी आहे, मुळात ज्ञान स्वरूपच आहे, तरीही शास्त्राचं उल्लंघन नाही. ज्यांना आत्मानुभव आला त्यांना कुठलंच शास्त्र, कुठलाच वेद, हे कर्म तुम्ही केलंच पाहिजे असा दंडक लावत नाही. ज्ञानी या पुरुषा हा कृता करू सरले देखा ऐसा ज्ञानी. म्हणजे महात्म्यांना दंडक नाही, पण तरीही ते महात्मे शास्त्राचं उल्लंघन करत नाही. देवही शास्त्राचं उल्लंघन करत नाही. सर्व देवाचे लेकर आहेत. काही काहीचं दुःख देवाला बघवत नाही, पण काय करतो, विलाज नाही ना. समोर काय शास्त्राची कर्मरेखा आहे आणि शास्त्र उल्लंघन देवही करत नाही. प्रत्येक भाविकाचं, प्रत्येक जीवाचं दुःख देवाला कळत नाही का? कळतं ना, पण कळून सुद्धा असं काही करता येत नाही. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता अनेक सुखदुःखी लोक येतात. अनेकाचे अनेक दुःख, अनेक तऱ्हेचे आपल्याकडे दुःख मांडतात. एके दिवशी असणारं नामदेव महाराजांना असं जवळ ठेवलं. अनेक दुःखी सुखी लोक आले, आपले आपले दुःख मांडले आणि असं दुःख सांगून तळमळीने असं गयाबाया करून, देवा
सहन होत नाही आता, कृपा करा. देवाने ऐकायचं आणि त्याला पुढं पाठवायचं. मग नांदेड बांधले गाव देवा, इतक्या लांबून लांबून लोक तुमच्या असं दर्शना करता येतात, मोठ्या आशेने येतात की तुम्ही त्यांचं दुःख हरण करणार आहेत, सुख देणार आहेत. मग असं असताना तुम्ही त्या त्या भाविकाचं दुःख निवारण का केलं नाही? का केलं नाही बरं? देव हसले, म्हणजे का केलं नाही त्याचं उत्तर मी देणार नाही. म्हणजे का? माझी मर्जी. यावर सांग. मग म्हणजे ऐक नामदेवा, मी त्या भाविकाचं दुःख निवृत्त का केलं नाही याचं कारण असं, स्वतः तू काय कर, विधीवर उभा राहा. मी नामदेव महाराजांना विधीवर उभा केलं देवाच्या कृपा. आता उभं कोण आहे? नामदेव महाराज. ते म्हणले होते सगळ्यांचे दुःख मी निवारण करणार. आता सत्ता माझ्याकडे आली ना, सगळ्यांचे काम पटापट सगळ्या करणार. पण जवळ सत्तेवर नाही तवर माणूस म्हणतो हे करीन, ते करीन, ते करीन, ते करीन, सगळंच करीन. सत्तेवर बसला, खुर्चीवर बसला, काय करतो? बदल करा वाटत नाही का? इच्छा नाही करण्याची सगळी इच्छा असते. बाकीचे प्रतिबंध गुन्हा म्हणतात, काही अडचणी असतात. तर त्या पदाला असं अडचणी असतात. आपण नाही म्हणायचं नाही. तो का करत नाही? काहीतरी कारण आहे. नामदेव महाराज पदावर बसले विठ्ठलाच्या. मग जेव्हा रांगेमध्ये असं अनेक दुःखी यायला लागले, मग त्या दुःखी लोकांचं त्या ठिकाणी दुःख निवृत्त करण्याकरता विच्चा आहे. पण दुःखी माणूस जे दुःख आपलं सांगत आहे ते दुःखाचं जे मूळ आहे कर्म, ते कर्म असं समोर यायचं. ऐका, मी या पापाचा भोग म्हणून याच्या जीवनामध्ये आलेलो आहे, आणखी माझा हा भोग संपलेला नाही आणि चालूच आहे. तुम्ही काय मरी येऊ नका. कर्माचा प्रतिबंध नाही ना, पापाचं फळ. मग नामदेव महाराज तुम्ही हुआ बाजूला काय करतात? एकही दुःखी त्या ठिकाणी सुखी करता नाही आला का? कारण नाही ना, प्रतिबंध आहे. असे प्रतिबंध असतात. सांगायचं बाबा कशावर निघालं ते पुराणाबद्दल. शौनक आणि सूत महाराज यांच्या चर्चेमध्ये, या नैमिषारण्यामध्ये या क्षेत्राबद्दल अनेकाचे अनेक मत आहेत. हे बहु उकी विकी नैमिषारण्यामध्ये शौनकादिकांनी याविषयी पुष्कळच उहापोह, उकी विकी उहापोह अतिच केला, लय चर्चा केली, उहापोह केला. अशा क्षेत्राविषयी किती वाद आहेत, किती वेळाव्याळ आहेत, याविषयी पुराण आणि वेगवेगळ्या विषयांच्या मतदर्शक अनेक विषयांचे अनेक अनुभव म्हणजे मतपत्रिका, स्मृती ग्रंथ आजही प्रमाणभूत आहेत. अनेकांचे अनेक मत अवघी रीती उकळ तुकोबाईने म्हणायचं सिद्धांताचं नामचिंतनाचा सांगायचं भाव. या क्षेत्राबद्दल अनेकांचे मत आहेत, आणखी मांडणं सुरूच आहे. आता पुढं कोणता मतवादी येतो आपण उद्याला बघू. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल